नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला रव्यापासून केक बनवायचा कसा ते सांगणार आहे. हा जो केक आहे हा साधारणतः आपण टी टाईम चहा संगती खाण्यासाठी हा केक मस्तच आहे. काहीतरी बिस्किट वगैरे किंवा मैद्याचे प्रकार खाण्यापेक्षा रव्यापासून तयार केलेला हा जो केक आहे हा पौष्टिक तर आहेच आणि तेवढाच हा मुलांना आवडेल किंवा घरात बाकीच्या सर्वांना आवडणार आहे. आणि कमी साखरेमध्ये आणि कमी कमी साखर तर आहेच आहे आणि जास्त पौष्टिकपणा याच्यामध्ये आहे. बघूया हा केक कसा बनवायचा आहे ते. आणि हो, जर तुम्ही एलिझाज कॉर्नरला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही मला व्ह्यूज तर खूप हजारोनं दिसत आहे, 30-35 हजार व्ह्यूज आहेत. पण मला तेवढे जर तुम्ही जर माझ्या चॅनलला नेहमी व्हिजिट करत असाल तर नक्कीच प्लीज प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ज्याच्यामुळे असे नवीन नवीन रेसिपी जर आल्या तर तुम्हाला ब्लिंक होत राहील. आणि ही जर तुम्ही रेसिपी बनवली आणि तुम्हाला असं वाटलं की जे एक्सप्लेन केलेलं आहे ते 100% करेक्ट आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या या रेसिपीला लाईक देखील करू शकता. तर बघूया आजची जी आपली रेसिपी आहे, रवा केक म्हणा किंवा टी टाईम केक म्हणा, तो कसा बनवायचा आहे ते. प्रथम मी इकडे एक मिक्सरचं जार रेडी करून ठेवला आहे. याच्यामध्ये 1 कप भरून, पूर्ण एक व्यवस्थित कप भरून मी इथे रवा घेतलेला आहे. तो साधारणतः 170 ग्रॅम असतो. पण एक कप जे पण कप आहे ना, तुम्ही तो मेंटेन ठेवा आणि त्या कपाप्रमाणे बाकीचे साहित्य घ्या. अर्धा कप मी दूध टाकलेलं आहे आणि 1/4 कप मी इकडे दही टाकलं आहे. म्हणजे 1 कप रवा, अर्धा कप दूध आणि 1/4 कप दही इथे टाकलेलं आहे. आता हे तिन्ही जिन्नस एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि बारीक घेतल्यानंतर ह्याची पेस्ट साधारणतः अशी दिसते बघा. आता मी काय करत आहे, पुन्हा याच्यामध्ये थोडंसं अजून मला स्लाइटली पातळ हवं आहे. मी 2 चमचे इथे 2 चमचे मी इकडे दूध टाकत आहे. 2 टेबलस्पून मी इकडे बघा, 1 आणि 2 बस. 2 बरोबर मी व्यवस्थित मापाने 2 इकडे टाकलेली आहेत. आता हे परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि त्याची पेस्ट ही साधारणतः अशी झालेली आहे. झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला हे व्यवस्थित करता येत नसेल, तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला ही व्यवस्थित पहिल्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला व्यवस्थित करता येईल. आता हे सर्व बॅटर एका भांड्यामध्ये आपण घेऊया आणि ते भांडं साधारणतः 1 ते 1.5 तास आपण किंवा अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास आपण ह्याला भिजत ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण रवा ॲड केला तर तुम्ही अर्धा तास तरी त्याला मुरत ठेवणं गरजेचं आहे. अर्धा तास कमीत कमी, जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास तुम्ही ठेवू शकता. काहीही याच्यामध्ये हरकत नाही. तर हे आता बॅटर आपलं आपण झाकून ठेवून टाकूया. इथे 1-1.25 तास झालेला आहे. त्याच्यामुळे मी हे बॅटर घेतलं आणि ते जे मिक्स करून व्यवस्थित त्याच्यामध्ये घेतलं आणि याच्यामध्ये मी अर्धा कप 1/4 कप साखर घेतलेली आहे. ती साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. 1/4 कप. ठीक आहे. 2 टेबलस्पून मी इकडे मिल्क पावडर टाकलेली आहे. 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 1/4 बारीक साखर. ज्या साखरेमध्ये मी काय केलेलं आहे, 3-4 विलायची देखील वाटून टाकलेल्या आहे. त्याचप्रमाणे मी इकडे काय करत आहे, 1/4 कप तेल.
1/4 तेल, 1/4 साखर आणि 2 चमचे टेबलस्पून इकडे वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे मी इकडं 1/4 टीस्पून 1/4 टीस्पून मी इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि 1 फुल टीस्पून मी इथे बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर टाकलेलं आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि हे सर्व जिन्नस बघा बॅटर तयार झाल्यावर हे अशा प्रकारे ह्याचं जेव्हा आपण इडली तयार करतो ना ते जे पीठ असतं एक्झॅक्टली तसं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार जर तुम्हाला तुटी फ्रुटी टाकायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुटी फ्रुटी टाकू शकता आणि तुटी फ्रुटी टाकून झाल्यावर व्यवस्थित प्रकारे हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे टीन आहे बेकिंग टीन आहे त्याच्यामध्ये आपण हे आता बॅटर पूर्ण ओतायचं आहे. पूर्ण हे जे बॅटर आहे हे पूर्ण बेकिंग टीनमध्ये ओतल्यानंतर त्याला सेट झाल्यावर आपण त्याच्यावर आवडीप्रमाणे तुम्हाला तीळ टाकायचे असतील तर तुम्ही तीळ टाकू शकता किंवा तुम्हाला टुटी फ्रुटीज टाकायची असेल तर तुम्ही टुटी फ्रुटी देखील टाकू शकता. आता मी हा जो व्हिडिओ आहे 2 केक वेगवेगळे केलेले आहेत. त्या 2 केकचे पण तुम्हाला फोटोज दाखवणार आहे. हा जो पहिला आहे याच्यामध्ये मी स्प्रिंकल करत आहे तीळ. ठीक आहे. आता बघा तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं मस्तपैकी तुम्ही याच्यामध्ये तीळ स्प्रिंकल करायचं आहे आणि 35 मिनिट्स तुम्ही प्रीहीट केलेला 180 डिग्री सेल्सिअसमध्ये प्रीहीट केलेल्या 180 डिग्री सेल्सिअस प्रीहीट केलेल्या मायक्रोवेव्हमध्ये 35 मिनिट्स तुम्ही हा बेक करायचा आहे. आता अजून एक टिप्स देणार आहे ती मी तुम्हाला दुसरा केक करताना सांगते. जो केक आहे ना आता याच्यावर आपण पूर्ण चेक केलेला आहे आणि हा आपला जो केक आहे हा तयार झालेला आहे. ठीक आहे. सो याच्यावर आपण 1 हात अमूल बटरचं लावेल. समजा तुमच्याकडं अनसॉल्टेड असेल किंवा तेल तुम्ही लावू शकता. तुम्हाला जर बटरमध्ये कसं थोडं स्लाइटली खारटपणा असतो पण काय नाही ते छान लागतं खायला. मी तर इकडं अमूल बटर लावलेला आहे आणि हा असा बटर लावल्यावर याला आपण एका कापडाने झाकून ठेवायचं आहे 15-20 मिनिटे. ठीक आहे. तर 15-20 मिनिटे आपण याला झाकून ठेवूया. मी स्टँडला खालून देखील गार होण्यासाठी वारा लागत आहे आणि वर देखील हवा लागणार आहे. अशा प्रकारे ठेवायचा आहे. बघा हा माझा जो दुसरा केक आहे त्याच्यावर मी टुटी फ्रुटी टाकली होती. तर याला देखील अमूल बटर लावून मी काय करत आहे एका कापडाने झाकून ठेवत आहे. मी एका जाळीच्या स्टँडवर ठेवलेलं आहे. जाळीच्या स्टँडवर ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण खालून देखील केकला वारा लागतो आणि केक गार होण्यास मदत होते आणि वर देखील आपण एक कापड टाकणार आहे. आणि बघा सुरुवातीला जेव्हा मायक्रोवेव्हमधून आपण हा केक काढू तेव्हा हा खूप कडक झाल्यासारखा वाटेल. घाबरू नका. हा केक असाच असणार आहे. याच्यानंतर 15-20 मिनिटानंतर हा व्यवस्थित प्रकारे सॉफ्ट असा तयार होणार आहे. बघा हा जो केक आहे हा अशा प्रकारे आपला दिसत आहे. ह्याला देखील झाकून ठेवूया. केक गार झाल्यानंतर हा आपण टीनमधून काढायचा आहे. हा जो बेकिंग पेपर आहे हा काढून घेऊया आणि हा जो केक आहे याचे आपण पीसेस बनवूया. आता सध्या देखील तो गरम आहे. अजून तो सेट झालेला नाही आहे. तर रात्री तुम्ही केक बनवला तर दुसऱ्या दिवशी 100% तुम्ही हा केक एकदम चवीने खाऊ शकतात. तर आता याचे आपण स्लाइस करूया. नॉर्मल जर सुरी घेतली ज्याला धार नाही आहे तर ते थोडंसं कट व्हायला. पण बघा हा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचा आहे आणि ह्याचे छोटे छोटे स्लाइस आपण काय करूया करून घेऊया. ठीक आहे. आता मी थोडंसं याला अजून गार होण्यासाठी ठेवत आहे.
कारण गार होणं खूपच गरजेचं आहे, त्याच्यानंतरच ह्याची स्लाईस छानपैकी पडते. बघा हा केक किती स्पॉन्जी आणि किती छान असा तयार झालेला आहे. टी टाईम स्नॅक्ससाठी आपण हा टी टाईम केक नक्कीच खाऊ शकतो. ठेवला होता तो केक देखील इकडे तयार झाला आहे. त्याला मी अजून गार करण्यासाठी ठेवत आहे आणि त्याच्यानंतर त्याचे स्लाइस करणार आहे. अशा वेगवेगळ्या रेसिपी घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील. आणि आय होप तुम्हाला हा माझा जो केक आहे हा आवडलेला असेल. जर तुम्हाला हा माझा केक आवडला असेल किंवा टी टाईम केक आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक. हा जो केक आहे ना, हा तुटी फ्रुटी ज्याच्यावर आपण टाकलेला होता हा तो केक आहे. आता हा केक देखील आपण टर्न करून घेऊया. बघा मस्तपैकी मागून तेवढाच देखील बेक झालेला आहे, अजून हा गरमच आहे. तर मला असं वाटतं की याला मी थोडंसं वेळ द्यावा आणि हा पुन्हा एकदा टिनमध्ये ठेवते, ज्याच्यामुळे हा अशाच वेगवेगळ्या रेसिपीची मजा घ्या, घरामध्ये बनवा. आणि घरामध्ये बनवल्यावर आपण जेव्हा घरात एखादी वस्तू नवीन एखादा पदार्थ बनवतो तर तो किती लोकांना आवडतो, किती मजा येते, किती कौतुक होतं, हे सर्व तुम्ही याचा उपभोग घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या रेसिपी घेऊन मी एलिझा पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटायला येत राहील. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.